तर मृतांवर ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करणार आहेत त्या ठिकाणी कशा पद्धतीने तयारी सुरू घेतली याचाही आढावा घेतलाय मंदार गुंजारी यांनी। एरवी अंत्यसंस्कारांना नातेवाईक, आप्तेष्ट किंवा ओळखीचे असे बरेच लोक उपस्थित असतात। मात्र माळीण गावामध्ये झालेल्या दुर्घटनेमुळे अंत्यसंस्कारांचेही संदर्भच बदलून गेलेत। अतिशय मोठ्या प्रमाणात अंत्यसंस्कार करावे लागणार असल्यामुळे या ठिकाणी आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात इथं हे लाकडाचे ओंडके काढले जात आहेत, आणले जात आहेत। मंचर, चाकण, खेड या शहरांमधल्या वखारींमधून जिथून लाकडं मिळत आहेत तिथून लाकडं प्रशासनाकडून इथं आणली जात आहेत अंत्यसंस्कारांसाठी। मात्र अंत्यसंस्कार करण्यासाठी माळीण गावामध्ये कोणी नातेवाईकच उपस्थित नाहीत, कारण संपूर्ण गावच गाडलं गेलंय। त्यामुळे हे अंत्यसंस्कार ही माळीण गावाच्या शेजारी जी गावं आहेत त्या शेजारच्या गावांमधल्या लोकांनाच करावे लागणार आहेत। आपल्या सोबत अडिवरे गावातील हे लोक आहेत। माळीण गावच्या अगदी जवळ असलेलं हे गाव आहे। कसे अंत्यसंस्कार करणार आहेत आता हे एवढ्या मोठ्या प्रमाणात? एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हटलं तर आमच्या इकडे पाऊस कालपासून भरपूर पडतो, त्यामुळे आमच्या इकडे जर असं काय जर घडलं तर आम्ही शक्यतो जमिनीतच गाडतो। पण आता एवढे एकदम हे करायचं त्यामुळे ते शक्य आहे आम्हाला। तर ते अशा वेळेस आहे ना 3-4 हे करून निम्मे करून एकाच वेळेस करावं लागणार आहे अंत्यसंस्कार। पाऊस एवढ्या मोठ्या प्रमाणात पडतोय, कसं होणार अंत्यसंस्कार? आता कसं होणार आहे हे मोठा अवघड आहे, अवघड प्रश्न आहे। सगळ्या समोर सगळ्यांना जेवढे माणसं आहेत तेवढ्यांच्या समोर तो अवघड प्रश्न आहे। तुम्ही जरी राखेलचे 2 टँकर जरी मागवले तरी शक्य होणार नाही, अवघड आहे। तुमच्या ओळखीचे कोण कोण होते या माळीण गावामध्ये, तुम्हाला कसं समजलं? आमचे नातेवाईक आहेत सगळे। ते नातेवाईक असल्यामुळे आम्हाला सकाळी 7:30 वाजता इकडे कळले। एसटी वाला आला होता प्रताप तात्या आपले काळे, त्यांनी सांगितलं का बाबा असाची दुर्घटना घडली, माळीण गाव पूर्ण गाडून गेले। आम्ही पळत गेलो, पण तिथं आमचं काय नविलाज आहे, कारण तिथं माणसाचं कामच नाही, मशनीशिवाय दुसरं काही कामच नव्हतं। वरून डोंगर तुटत होता खाली आणि सगळी लोक गाडत होती, खाली पूर येत होता, पर्यायीच नाही। शेवटी मशनी आल्या, मशनींनी कामाला सुरुवात केली, JCP आली, काय पॉकलर आले, त्यांनी कामाला सुरुवात केल्यामुळं थोडंफार कामाला, पण पावसाचा जोर वाढल्यामुळे तिथं कामाची एकदम गती संपली। काय इलाज नाही, काय करायचं त्याला। या अशा आपत्तीमुळे मोठा डोंगरच कोसळ, आमच्या पूर्ण भागामध्ये मोठा एकदम दुःखाचा डोंगरच कोसळलेला आहे। काय करावं काय नाही असं आम्हाला प्रश्न पडलेला आहे। आमचे नातेवाईक सगळेच गेले, कोणीच नाही, 10-15 लोक राहिलेले आहेत जास्तीत जास्त। तर त्याच्यामध्ये आता आम्हाला गावकऱ्यांना सगळं करावं लागेल। आपल्यासोबत माळीण गावचे एक गृहस्थ आहेत। काय नक्की झालं होतं? कोण कोण नातेवाईक तुमच्या या गावामध्ये राहत होते आणि आता काय परिस्थिती आहे त्या नातेवाईकांची? आमचं सर्वच कुटुंब गेलेलं आहे। तर परिस्थिती सर्वच गेलेले आहेत, जे बाहेर गेलेले कोण राहिलेलं नाही। मी आता पुण्याला सर्व्हिसला असल्यामुळे कळालं पुण्याला, त्यामुळे मी काल पुण्यावरनं इकडे आलो, पण तिथं काही मार्गच नाही तिथं। कोण कोण होतं तुमच्या कुटुंबात? माझे आई वडील, माझी मंडळी, मुलगी, ह्याच्या मुलगा पुण्याला आहे माझ्याकडे शिकण्या, कालच नेलते। आणि चुलत्याचं सर्वच 11 जण सर्वच गेले, त्यांचा एक मुलगा पुण्याला आहे तो। इथं कोण कोण होतं? माझे सर्व नातले भावकीच होते आमचे, माझे आई वडील होते, चुलते होते, आजी होती, माझे पुतणे होते, आमचे सर्वच होते साहेब, जांजरे परिवार। तर यांचे आई वडील आणि चुलत्यांच्या कुटुंबियातील सर्वच जण माळीण गावच्या दुर्घटनेमध्ये खाली गाडले गेलेले आहेत। मात्र दुःखाचा हा कड सोसून इथं तयारी सुरू आहे ती अंत्यसंस्कारांची। मात्र मोठं आव्हान आहे ते पावसाचं। आपण पाहू शकतो अतिशय मोठ्या प्रमाणात इथं अगदी पावसाचा जोर कायम आहे। हे जे अडिवरे गाव आहे ते अडिवरे गाव माळीण गावापासून अगदी 3 किलोमीटर अंतरावरती आहे। मात्र या गावातील लोकांना देखील हे जे भूस्खलन झालं त्याची माहिती एसटीच्या कंडक्टरकडून मिळाली। जी एसटी माळीण गावावरून पुढे जाते आंबेगावला, त्या एसटीचा कंडक्टर जे आहेत जे प्रताप काळे, त्यांच्याकडून इथं ही माहिती मिळाली। याच्यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो की हा परिसर किती दुर्गम आहे आणि लोकांना संपर्क साधण्यासाठी किती मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत। मात्र या सर्व अडचणींवर मात करून आता एकच आव्हान इथल्या या सर्व गावकऱ्यांसमोर, इथल्या सर्व नागरिकांसमोर आहे, ते म्हणजे या भर पावसात अंत्यसंस्कार पार पाडण्याचं।